विषयक महाबुलेटिनमध्ये आपला सर्वांचं स्वागत। आज राज्यातील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस। गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती त्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या महासंग्रामात जनतेने नेमका कौल कोणाला दिलाय, कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडली आणि कुणाला पराभवाचा धक्का बसणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलंय। आपण कोल्हापूरच्या निकालाकडे वळण्याआधी राज्यातील निकालाकडे एक नजर टाकूयात। राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झालाय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून महायुतीने आपली पकड मजबूत केली असून भाजप पुन्हा एकदा नंबर 1 चा पक्ष ठरलाय। राज्यातील एकूण 288 नगराध्यक्ष पदांपैकी तब्बल 213 जागांवर महायुतीने आपला झेंडा फडकवलाय। म्हणजे 74% नगराध्यक्ष पदे महायुतीने जिंकून विजय मिळवलाय। दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 52 जागांवर समाधान मानावं लागलं असून त्यांची गाडी 18%वर थांबली आहे। आता पाहूयात राज्यातील पक्षनिहाय आकडेवारी। भारतीय जनता पक्षाने 127 जागांसह राज्यातील निर्विवाद वर्चस्व ठेवले। शिवसेना एकनाथ शिंदे गट 54 जागा जिंकल्यात। काँग्रेसने 36, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 32, स्थानिक आघाड्यांनी 23 तर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने 8 जागांवर विजय मिळवला। आता बोलूयात कोल्हापूर जिल्ह्याकडे। जिल्ह्यात महायुतीनं बाजी मारत 11 नगराध्यक्ष पदे मिळवत मोठं यश संपादन केलं। महायुतीने शिवसेना शिंदे गटाचे 4, भाजपचे 3 तर राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले, तर काँग्रेसला पेठवडगाव आणि शिरोळमध्ये यश संपादन करता आलं। आता पाहूया जिल्ह्यातल्या निकालाची सविस्तर स्थिती काय। शिरोळमध्ये पृथ्वीराज यादव, गणपतराव पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या त्रिकुटानं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाला मोठा धक्का दिलाय। शिरोळच्या जनतेने महाविकास आघाडी आणि स्वाभिमानीच्या या प्रयोगाला कौल देत शिवशाहू आघाडीवर विजयाचा गुलाल उधळला आहे। पन्हाळ्याकडे वळूयात। पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार जयश्री पवार यांनी दणदणीत विजय मिळवलाय। पन्हाळ्याच्या पहिल्या महिला नागरिक म्हणून आता जयश्री पवार कारभार पाहणार आहेत। त्यांच्या विजयानं पन्हाळगडावर जनसुराज्य कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला। आता मुरगुडकडे वळूयात। नगरपरिषदेवर शिंदेच्या शिवसेना गटाने बाजी मारली आहे। शिवसेना शिंदे गट आणि भाजप गटाचे एकूण 16 नगरसेवक विजयी झाले, तर शिंदे सेनेच्या सुहासिनी देवी प्रवीण सिंह पाटील नगराध्यक्षपदी 1500 मतांनी विजयी झाल्यात। शिवसेनेचे एकूण 13 उमेदवार, भाजपचे 3 उमेदवार, मुश्रीफ समरजित सिंग घाडगे गटाचे 1 उमेदवार विजयी झाले। हातकणंगले नगरपंचायत मध्येही शिवसेना शिंदे गटानेच बाजी मारली आहे। हातकणंगले नगरपंचायत नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे अजित सिंह पाटील 727 मतांनी विजयी झाले। शिवसेना शिंदे गटाचे एकूण 6 उमेदवार निवडून आलेले आहेत। काँग्रेसचे एकूण 5 उमेदवार निवडून आलेले आहेत। भाजपचे 2 उमेदवार, उबाठा शिवसेनेचे 1 उमेदवार आणि अपक्ष 3 उमेदवार निवडून आलेले आहेत। चंदगड नगरपंचायतीमध्ये मोठा बदल दिसून आलाय। निवडणुकीत सत्तांतर करत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवलाय। चंदगड नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह एकूण 8 उमेदवार विजयी झाले। भाजपचे सुनील काणेकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 3927 मतांनी विजयी झाले। भाजपाचे एकूण 8 उमेदवार, राजश्री शाहू आघाडीचे एकूण 8 उमेदवार आणि अपक्ष 1 उमेदवार असे एकूण उमेदवार विजयी झाले आहेत। पेठवडगाव नगरपालिका निवडणुकीत आमदार कोरे आणि महाडी गटाला झटका बसलाय। यादव आघाडीच्या विद्याताई पोळ नगराध्यक्षपदी एकूण 2263 मतांनी विजयी झाल्या। पेठवडगाव नगरपालिकेमध्ये एकूण 20 जागांवर लढत झाली। यापैकी यादव आघाडीचे 15 उमेदवार विजयी झालेले आहेत, तर जनसुराज्य, ताराराणी आणि युवक क्रांती आघाडीचे मिळून 5 उमेदवार विजयी झाले। आजऱ्यामध्ये नगराध्यक्षपदी ताराराणी आघाडीचे अशोक चराठी विजयी झाले आहेत। आजरा नगरपंचायतीमध्ये ताराराणी आघाडीचे एकूण 8 उमेदवार, काँग्रेसचे एकूण 6, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 1 तर अन्याय निवारण समिती आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले। कागलमध्ये निकालाची आकडेवारी पाहता हसन मुश्रीफ आणि समरजित सिंग घाडगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शाहू आघाडीने विरोधकांचा सुपडा साफ केलेला दिसून येत आहे। एकूण 23 जागांवर राष्ट्रवादी शाहू आघाडीचे उमेदवार विजयी झालेत। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकनाथ शिंदे गट या निवडणुकीत पूर्णपणे भुईसपाट झालेला दिसून येतोय। शिंदे गटाला कागलमध्ये एकही जागा मिळवता आलेली नाहीये। हा माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का मानला जातोय। याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले ते पाहूया। आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून गणला गेला, त्यामध्ये निश्चितपणाने चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू। मी आमच्या जनतेचं आणि सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करेन आणि या माध्यमातून
मी आपल्याला एवढंच सांगेन की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व निवडणुकांमध्ये आम्ही अशाच प्रकारे चांगली युती, चांगलं संघटन, लोकांचा विश्वास प्राप्त करून आम्ही जिंकू. मलकापूर नगर परिषदेमध्ये जनसुराज्य पक्षाने बाजी मारलेली आहे. मलकापूर नगर परिषद नगराध्यक्ष पदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या रश्मी कोठावळी विजयी झाल्या. जनसुराज्य पक्षाचे 11, भाजपचे 1, उबाटाचे 7, अपक्ष 1 असे उमेदवार विजयी झाले. गडहिंग्लजकडे पाहूयात. नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला दिसतोय. राष्ट्रवादी आघाडीला 17 जागेवर यश मिळवता आले, तर नगराध्यक्षपदी महेश तुर्बतमठ विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादी आघाडीचे 17 तर महायुती 5 उमेदवार विजयी झालेले आहेत. हुपरी नगर परिषदेवर भाजप महायुतीने बाजी मारली आहे. भाजप महायुतीचे 19 उमेदवार विजयी झाले, तर नगराध्यक्षपदी भाजपचे मंगलराव जिनाप्पा माळगे विजयी झालेले आहेत. भाजपाचे 15 उमेदवार, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 4 उमेदवार, युवक क्रांती आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. हुपरीत युवक क्रांती आघाडी आणि शिवशाहू आघाडीला धक्का बसलेला दिसून येतोय. कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीमध्ये राजश्री शाहू आघाडीने आपला झेंडा फडकवलाय. राजश्री शाहू आघाडीला 12 जागेवर यश मिळाले, तर नगराध्यक्षपदी मनीषा उदय डांगे विजयी झालेल्या आहेत. काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पार्टीला इथं धक्का बसलेला दिसून येतो. जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी राजश्री शाहू विकास आघाडीचे संजय पाटील यड्रावकर विजयी झालेले आहेत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रणित राजश्री शाहू विकास आघाडीचे 20 उमेदवार विजयी झाले. शिरोळ तालुका विकास आणि जनसंघर्ष आघाडीचे 5 तर अपक्ष 1 असे उमेदवार विजयी झालेले दिसून येत आहेत. तर हा होता राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील निकालांचा संपूर्ण लेखाजोखा. या निवडणुकीने अनेक प्रस्थापितांना धक्का दिलाय, तर काहींनी आपले बालेकिल्ले शाबूत ठेवलेले दिसून आले. निकालाचे हे महाबुलेटिन इथेच थांबूयात. पाहत रहा फक्त तरुण भारत. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवादचा पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी, अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.